प्रश्न क्रमांक 1. भारताच्या भूस्खलन नकाशा संग्रहात लँडस्लाइड ॲटलसमध्ये हिमालय आणि पश्चिम घाटातील भारतातील डॅश डॅश आणि 2 केंद्रशासित प्रदेश यातील भूस्खलन प्रवण प्रदेशांचा माहिती साठा डेटाबेस समाविष्ट आहे. बरोबर उत्तर आहे 17 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश यातील. प्रश्न क्रमांक 2. बियास नदी ही डॅश डॅशची उपनदी आहे आणि बरोबर उत्तर आहे सतलज नदीची बियास उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 3. साऊथ एशियन यूथ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली? बरोबर उत्तर आहे 16. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणती जोडी अचूकरित्या जुळवलेली आहे म्हणजेच योग्यरित्या? आणि बरोबर उत्तर आहे ए, बी आणि सी म्हणजेच जमनलाल बजाज, वर्धा येथील सत्याग्रह आश्रम, दादाभाई नौरोजी, बॉम्बे असोसिएशन, डॉक्टर B.R. आंबेडकर, शेड्यूल कास्ट फेडरेशन. परंतु हे सत्यशोधक सभा बाळ गंगाधर टिळक नसून महात्मा फुले आहेत. प्रश्न क्रमांक 5. न्यायपालिकेच्या कार्याबाबतचे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आणि चुकीचे विधान आहे पर्याय क्रमांक 1. ती राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील विवादांचे निराकरण करते. प्रश्न क्रमांक 6. 20 ऑक्टोबर 2022 रोजी डॅश डॅश येथे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस श्री अँटोनियो गुटेरेस यांच्या उपस्थित लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट सुरू करण्यात आले होते. बरोबर उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 7. लीडर हे वृत्तपत्र मूलतः खालीलपैकी कोणाच्या धोरणांचे मुखपत्र होते? आणि बरोबर उत्तर आहे उदारमतवादी लिबरल. प्रश्न क्रमांक 8. बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध सुधारणा अधिनियम डॅश डॅश द्वारे बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध अधिनियम 1967 मध्ये सुधारणा केली गेली. बरोबर उत्तर आहे 2019 द्वारे. प्रश्न क्रमांक 9. ब्राह्मण समाजाच्या प्रचाराला विरोध करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने धर्मसभा आयोजित केली? बरोबर उत्तर आहे राधाकांत देव. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या धार्मिक परंपरेमध्ये संसार आणि निर्वाण या संकल्पनेवर विश्वास ठेवला जातो? बरोबर उत्तर आहे बौद्ध धर्म. प्रश्न क्रमांक 11. सी नटेश मुदलियार यांनी 20 नोव्हेंबर डॅश डॅश रोजी T.M. नायर, P. थेगाराया चेट्टी आणि अलमेलू मंगाई थयारामल यांच्या मदतीने जस्टिस पार्टीची स्थापना केली. बरोबर उत्तर आहे 1916. प्रश्न क्रमांक 12. पारशी धार्मिक सुधारणा संघटनेची स्थापना कोणत्या प्रांतात झाली? बरोबर उत्तर आहे बॉम्बे. प्रश्न क्रमांक 13. ताराबाई शिंदे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले होते? बरोबर उत्तर आहे स्त्री पुरुष तुलना. प्रश्न क्रमांक 14. MS पॉवरपॉईंटच्या फाईलसाठी खालीलपैकी कोणते एक्सटेन्शन वापरले जाते? बरोबर उत्तर आहे PPT. प्रश्न क्रमांक 15. एप्रिल 2023 मध्ये राणी रामपाल ही स्वतःच्या नावाचे स्टेडियम असलेली डॅश डॅश मधील पहिली महिला ठरली. बरोबर उत्तर आहे हॉकी. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही असे अनुसूचित केले गेले आहे? बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 14. प्रश्न क्रमांक 17. दिल्ली पोलीस आस्थापना अधिनियम 1964 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? आणि चुकीची विधाने आहेत C आणि D. C म्हणजे ज्या माहितीचा खुलासा केल्याने संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होईल अशी माहिती नाकारता येऊ शकत नाही. D. ज्या माहितीचा खुलासा केल्याने राज्य विधानमंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग होईल अशी माहिती नाकारता येऊ शकत नाही. ही 2 विधाने चुकीची आहेत. प्रश्न क्रमांक 18. पेशी चक्रात प्रामुख्याने G1, S, G2 आणि M असे 4 टप्पे असतात. येथे S टप्पा काय दर्शवतो? बरोबर उत्तर आहे DNA संश्लेषण टप्पा. प्रश्न क्रमांक 19. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत कायद्यापुढे समानता ही संकल्पना मांडण्यात आली आहे? आणि बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 14. प्रश्न क्रमांक 20. जुलै 2022 मध्ये डॅश डॅश यांच्याद्वारे स्वनिर्भर नारी ही वैशिष्ट्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली. आणि बरोबर उत्तर आहे हेमंत बिस्वा शर्मा. हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? कमेंटमध्ये कळवा. प्रश्न क्रमांक 21. 1833 च्या चार्टर ऍक्ट बद्दल खालील विधाने विचारात घ्या. विधान 1. बंगालचा गव्हर्नर जनरल हा संपूर्ण ब्रिटिश भारतात अनन्य वैधानिक अधिकार असलेला भारताचा गव्हर्नर जनरल बनला. विधान 2. लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. दिलेल्या विधानांपैकी कोणते योग्य आहे? आणि बरोबर उत्तर आहे 1 आणि 2 हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणते हे जागतिक तापमान वाढीचे ग्लोबल वॉर्मिंगचे एक कारण नाही? आणि बरोबर उत्तर आहे वाळूची वादळे. म्हणजे इतर 3 पर्याय हे ग्लोबल वॉर्मिंगचे कारण आहे. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या राज्याने 2023 मध्ये मुख्यमंत्री लाडली बहन योजना सुरू केली होती? बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्याने. प्रश्न क्रमांक 24. कच्छचे रण हे हंगामी खार कच्छ खाजन कोणत्या भारतीय राज्यामध्ये आहे? आणि बरोबर उत्तर आहे गुजरात, रण ऑफ कच्छ. प्रश्न क्रमांक 25. एप्रिल 2023 मध्ये डॅश डॅश येथे आपत्ती प्रतिरोधक पायाभूत संरचनावरील म्हणजेच डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चरवरील 5वी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. कोठे? तर नवी दिल्ली येथे.
प्रश्न क्रमांक 1. लोकहितवादी या टोपण नावाने प्रभाकर साप्ताहिकासाठी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी लेखन केले? आणि बरोबर उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. प्रश्न क्रमांक 2. संसदीय शासन पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता TCS ने याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 दिलेले आहे, पण माझ्या माहितीनुसार बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मंत्री परिषद फक्त राज्यसभेला जबाबदार असते हे विधान चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 3. दिलेल्या परिस्थितीत चहा विक्रेत्याला कोणते मूलभूत कर्तव्य लागू होते? रस्त्यावरील एक चहा विक्रेता त्याच्या 10 वर्षाच्या मुलाला शाळेत जाण्याऐवजी ग्राहकांना चहा देण्यासाठी मदत करण्यास सांगतो. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पालक असलेल्या व्यक्तीला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. प्रश्न क्रमांक 4. सप्टेंबर 2022 मध्ये खालीलपैकी कुणी पंतप्रधान TB मुक्त भारत अभियान व्हर्च्युअली सुरू केले? आणि बरोबर उत्तर आहे द्रौपदी मुर्मू यांनी. TBचा लॉंग फॉर्म काय आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणता प्राणी पूर्णपणे पाण्यात बुडल्यावर त्याची त्वचा श्वसनासाठी वापरतो? बरोबर उत्तर आहे बेडूक. प्रश्न क्रमांक 6. सार्वजनिक माहिती अधिकारी PIO म्हणजे? बरोबर उत्तर आहे सर्व प्रशासकीय युनिट्स किंवा त्यांच्या अंतर्गत असलेल्या कार्यालयांमध्ये सार्वजनिक प्राधिकरणांनी RTI कायद्याअंतर्गत माहितीची विनंती करणाऱ्या नागरिकांना माहिती देण्यासाठी नियुक्त केलेला अधिकारी. प्रश्न क्रमांक 7. जून 2023 मध्ये जगातील पहिली फिशिंग कॅट जनगणना डॅश डॅश मध्ये करण्यात आली? आणि बरोबर उत्तर आहे चिलिका सरोवरमध्ये, चिलिका लेकमध्ये. चिलिका सरोवर कोणत्या राज्यात येते हे कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 8. माहितीचा अधिकार कायदा 2019 राज्यसभेने डॅश डॅश रोजी मंजूर केला? आणि बरोबर उत्तर आहे 25 जुलै 2019 ला. प्रश्न क्रमांक 9. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नवीनतम डेटाच्या इंटरपोलेशनवर आधारित 2021च्या जनगणनेच्या अंदाजानुसार भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? बरोबर उत्तर आहे 35.39%. प्रश्न क्रमांक 10. डॉक्टर कौशिक राजशेखर जे फ्युचरिस्टिक मशीन्सवर काम करत आहेत त्यांना 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? बरोबर उत्तर आहे ग्लोबल एनर्जी अवॉर्डने. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणती संस्था RTI कायद्याच्या अनुसूची 2 मध्ये समाविष्ट नाही? आणि बरोबर उत्तर आहे खाजगी डीम्ड युनिव्हर्सिटी. प्रश्न क्रमांक 12. नागरिकांना सशक्त करणे, सरकारच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला चालना देणे आणि भ्रष्टाचार रोखणे हे डॅश डॅशचे मूळ उद्दिष्ट आहे? बरोबर उत्तर आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005. प्रश्न क्रमांक 13. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी भारतातील पहिला स्वच्छ सुजल प्रदेश म्हणून कोणते राज्य केंद्रशासित प्रदेश घोषित केले? बरोबर उत्तर आहे अंदमान आणि निकोबार बेटे. प्रश्न क्रमांक 14. दांडी यात्रेबद्दल खालील विधाने विचारात घ्या. 1. दांडी यात्रा 12 मार्च पासून सुरू झाली. 2. गांधीजी साबरमती आश्रमातील 78 सदस्यांच्या तुकड्यासह 240 मैल कूच केले. विधान 3. गांधीजींनी दांडी येथे 6 एप्रिल रोजी मिठाचा कायदा मोडला. योग्य विधानासाठी पर्याय निवडा. आणि बरोबर उत्तर आहे सर्व 1, 2 आणि 3 तीनही विधाने योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 15. भारतीय संविधानात सध्या किती अनुसूची आहेत? बरोबर उत्तर आहे 12. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्याने 45 वर्षानंतर 2023 मध्ये संतोष ट्रॉफी जिंकली? बरोबर उत्तर आहे कर्नाटकने. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या बाबीमध्ये जनहित याचिका PIL भारतात दाखल केली जाऊ शकते? आणि बरोबर उत्तर आहे सर्व 1, 2 आणि 3 म्हणजेच बंधपत्रित कामगार बाबी, कामगारांना किमान वेतन देणे आणि तुरुंगात छळाच्या तक्रारी. प्रश्न क्रमांक 18. बंगाल आणि आसाममध्ये खालीलपैकी कोणते संध्याकाळचे वादळे आहेत? आणि बरोबर उत्तर आहे नॉर्थ वेस्टर्स. प्रश्न क्रमांक 19. शांती स्वरूप भटनागर पारितोषिक जे भारत सरकारद्वारे प्रदान केले जाते खालीलपैकी कोणत्या श्रेणीमध्ये दिले जात नाही? आणि बरोबर उत्तर आहे राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स मध्ये दिले जात नाही. प्रश्न क्रमांक 20. जागतिक सामाजिक न्याय दिन वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस 2023 डॅश डॅश रोजी साजरा करण्यात आला? आणि बरोबर उत्तर आहे 20 फेब्रुवारी 2023 रोजी. प्रश्न क्रमांक 21. डी गुकेशने एप्रिल 2023 मध्ये जागतिक विजेतेपद जिंकले ते खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? आणि बरोबर उत्तर आहे बुद्धिबळ चेस. प्रश्न क्रमांक 22. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 ची अनुसूची 2 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे केंद्र सरकारने स्थापन केलेली गुप्तचर आणि सुरक्षा संस्था याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 23. डॅश डॅश राज्याचा राज्य पक्षी ग्रेट इंडियन बस्टर्ड आहे? आणि बरोबर उत्तर आहे राजस्थान या राज्याचा. प्रश्न क्रमांक 24. 1817 मध्ये पायका बंडने पायका रिव्हॉल्टने भारताच्या कोणत्या भागावर प्रभाव टाकला? आणि बरोबर उत्तर आहे ओडिशा. प्रश्न क्रमांक 25. स्लाइड हे डॅश डॅशचे एक मूलभूत एकक आहे ज्यामध्ये टेक्स्ट, ग्राफिक्स, चार्ट्स इत्यादींच्या प्रतिमांचे संयोजन आहे.
आणि बरोबर उत्तर आहे MS PowerPoint प्रेझेंटेशनचे. प्रश्न क्रमांक 1, EPFOने 2022-23 या वर्षासाठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात किती टक्क्यांनी वाढ केली? आणि बरोबर उत्तर आहे 8.15%. प्रश्न क्रमांक 2, डॅश डॅश रोजी किंवा त्यानंतर परंतु 1 जुलै 1987 पूर्वी भारतात जन्मलेल्या व्यक्तीच्या पालकांकडे भारताचे राष्ट्रीयत्व नसले तरी ती जन्मामुळे भारताची नागरिक आहे. आणि बरोबर उत्तर आहे 26 जानेवारी 1950 रोजी. प्रश्न क्रमांक 3, नोव्हेंबर 2022 मध्ये भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरण जाहीर केले? आणि बरोबर उत्तर आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. प्रश्न क्रमांक 4, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या घनता सर्वोच्च आहे? बरोबर उत्तर आहे दिल्ली. प्रश्न क्रमांक 5, कोणती ई-गव्हर्नन्स सेवा नागरिकांना विविध सरकारी सेवांना वापरण्यासाठी आणि त्याकरता अर्ज करण्यासाठी एक केंद्रीकृत व्यासपीठ प्रदान करते? बरोबर उत्तर आहे सामान्य सेवा केंद्र CSC. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते चुकीचे जोडलेले आहेत? आणि चुकीचे जोडलेले आहेत पर्याय क्रमांक 1, A, B आणि C म्हणजे सतीवर बंदी घालणारा बंगाल नियम 1830, शारदा कायदा 1939 आणि विशेष विवाह कायदा 1955. आणि फक्त बरोबर आहे हिंदू उत्तराधिकार कायदा 1956. प्रश्न क्रमांक 7, खालील समाज सुधारकांपैकी कोणाला पेरियार म्हणून देखील ओळखले जाते आणि त्यांनी स्वाभिमान चळवळीची स्थापना केली होती? बरोबर उत्तर आहे E.V. रामास्वामी नायकर. प्रश्न क्रमांक 8, रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेला काय म्हटले जाते? बरोबर उत्तर आहे रुधिरांतर्गत प्राणवायू न्यूनता म्हणजेच हायपोक्सिमिया. प्रश्न क्रमांक 9, कोणत्या मूलभूत हक्कानुसार दिलेल्या परिस्थितीत दर्शवल्याप्रमाणे जातीच्या आधारे केल्या जाणाऱ्या भेदभावाला प्रतिबंधित केले जाते? खाजगी विद्यापीठाच्या वसतिगृहाचे वॉर्डन हे केवळ विशिष्ट जातीतील लोकांचीच सुरक्षा तपासणी यादृच्छिकपणे करतात. आणि बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 15(2). प्रश्न क्रमांक 10, डॅश डॅशच्या राज्य प्राण्याच्या संरक्षणासाठी भारतातील पहिला निलगिरी तहार संवर्धन प्रकल्प सुरू केला जाईल? आणि बरोबर उत्तर आहे तामिळनाडूच्या. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोण विल पॉवर द इनसाइड स्टोरी ऑफ द इनक्रेडिबल टर्न अराउंड इन इंडियन विमेन्स हॉकी या शीर्षकाच्या पुस्तकाचे लेखक आहेत? बरोबर उत्तर आहे जोयर्ड मारिजने. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली? बरोबर उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. आता ही कधी केली तुम्ही कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 13, 1889 मध्ये पंडिता रमाबाईंनी विधवांसाठी कोणत्या नावाने शाळा उघडली? बरोबर उत्तर आहे शारदा सदन. प्रश्न क्रमांक 14, समानतेच्या हक्काबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आणि चुकीचे विधान आहे पर्याय क्रमांक 4, राज्य कोणत्याही सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी कोणतीही विशेष तरतूद करणार नाही. प्रश्न क्रमांक 15, डॅश डॅश ही जम्मू येथील भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत आहे जी पूर्णपणे सौर ऊर्जेवर संचालित आहे आणि तिच्या सर्व नोंदी डिजिटल केलेल्या आहेत. बरोबर उत्तर आहे पल्ली. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणता देश इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल कप 2023 चे आयोजन करेल? आणि बरोबर उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 17, चुकीचा पर्याय ओळखा. आणि चुकीचा पर्याय आहे A, B आणि D म्हणजे फक्त C हे बरोबर आहे. गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक ही महात्मा ज्योतिबा फुले यांची साहित्य संपदा आहे. प्रश्न क्रमांक 18, जवाहरलाल नेहरू हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष नव्हते? आणि बरोबर उत्तर आहे हरिपुरा अधिवेशन 1938. तर या हरिपुरा 1938च्या अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते. प्रश्न क्रमांक 19, द्वीपकल्पीय पठारातील कोणत्या पर्वतरांगेला टेकडीला निळे पर्वत म्हणून ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे निलगिरी टेकड्या. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणत्या नदीला बंगालचे दुखाश्रू म्हणून ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे दामोदर. आता कमेंट करून सांगा की बिहारचे दुखाश्रू कोणत्या नदीला म्हटले जाते? प्रश्न क्रमांक 21, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने नई मंजिल योजनेअंतर्गत अलीगड मुस्लिम विद्यापीठ अलीगड आणि डॅश डॅश येथे मद्रशांतील विद्यार्थी आणि शाळा सोडलेल्यांसाठी ब्रिज कोर्स सुरू केला होता? बरोबर उत्तर आहे जामिया मिलिया इस्लामिया नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 22, प्रशासकीय कार्यक्षमता, पारदर्शकता आणि माहिती ही डॅश डॅशची परिमाणे आहेत? आणि बरोबर उत्तर आहे उत्तम प्रशासनाची. प्रश्न क्रमांक 23, डॅश डॅश येथे भारतातील पहिले भूशास्त्रीय उद्यान बांधले जाईल? आणि बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 24, जन माहिती अधिकाऱ्यांना कोणता अर्ज संबोधित केला जातो? आणि बरोबर उत्तर आहे RTI अर्ज. प्रश्न क्रमांक 25, सरळ कृषी विमा हे एक अनोखे आणि सर्वसमावेशक मापदंड विमा उत्पादन असून ते प्रतिकूल हवामानाच्या घटनांमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून दुहेरी रक्षण करते. या अंतर्गत खालीलपैकी कोणता अधिसूचित प्रतियोजित हवामान मापदंड नाही? आणि बरोबर उत्तर आहे वारा.